आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो फ्रेम आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे, तर सिंपली ते CapCut ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीट व्हिडिओ दिल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे। तर ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत, येथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 8 बीट असतील। तर जसे इथे मी सांगतोय तशा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो कट करायचा आहे। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इथे जी एक बीट लिहिलेली आहे बीट 1, तर आपल्याला सिंपली जेथून चेंज होते ते तेच अशा वेळेला स्क्रोल करून बघायचं कोठे चेंज होते। तर इथे आल्यानंतर आपली जी बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते, तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन तुम्हाला ते स्प्लिटचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून सेम प्रोसेसने दुसऱ्या तिसऱ्या अशा बीट कट करत न्यायच्या शेवटपर्यंत तुम्हाला सेम प्रोसेसने बघायचे। आता इथे आपली बघू शकली पहिली आपण बीट कट केली, त्याच्यानंतर आपण दुसरी बीट कुठे चेंज होते बघूया। तर ओके, तर इथे आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते। तर चेंज झाल्यानंतर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं अशा प्रकारे। परफेक्ट आपण ही जी बीट आहे ती कट करूया ते ओके। त्याच्यानंतर सिंपली पहिला स्प्लिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून देऊया। त्याच्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की आपली बीट अशा प्रकारे कट होऊन जातील। तर आपल्याला काय करायचं, आता इथून बीट अशा प्रकारे कट केल्यानंतर त्यामध्ये आपले फोटो ऍड करायचा आहे। फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचे। तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते, थोडं स्क्रोल करून येते एक रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो पण तुमचा इथे फोटो असेल सिंपली ते सिलेक्ट करून 2 बटनाने सेट करायचा आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या इथून जे आपण पुढच्या बीट आहेत त्यांना करून घ्यायचा। अशा फोटो जो आहे तो फोटो ऍड केल्यानंतर सिंपली पुन्हा पहिल्यांदा जुटायचे। इथून जे आहे ते आपले सॉन्ग ऍड करायचे। सॉन्ग ऍड करण्यासाठी ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला आहे ना 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तोच इथे सिलेक्ट करायचा आहे, कारण त्यामध्येच आपलं सॉन्ग आहे। तर इथून सिलेक्ट करू, इथून ऍड करूया। तर इथे जे आपले सॉन्ग आहे ते इथून अशा ऍड होऊन जाईल। इथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर इथून आपल्या पुन्हा पहिल्यांदा जुटायचं अशा प्रकारे। इथून आता बॅक करायचे आणि इथून ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून इथे तुम्हाला मी एक PNG देईल ते तुम्हाला अशा प्रकारे ऍड करायचे। त्याच्यानंतर थोडं 2 बटननी झूम करायचे। जर तुमच्या फोटोला हे जे PNG नीट नसेल बसत तर अशा वेळेला तुम्ही खाली वर करून हे जे PNG आहे ते सेट करू शकता। त्याच्यानंतर अशा वेळेला ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्या सिंपली ही जी लेंथ आहे PNGची ती शेवटच्या बीटपर्यंत आणायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर हे जे PNG अशा वेळेला इथून ॲड होऊन जाईल। तर मी काय करतो, जे आपले हे बीट राहिलेत ॲड करायचे फोटोनुसार ते पटकन फोटो ॲड करून घेतो बीटनुसार। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं, जसं मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तशा इफेक्ट आहे ते ॲडजस्ट करायचे। म्हणजे जसं मी एक इफेक्ट सांगितलं आहे तुम्ही तुमच्या फोटोला इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं, हा पहिला दुसरा जो फोटो आहे त्यामध्ये एक आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे। सिंपली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इथे लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आहे आणि इथून तुम्हाला ब्लॅन्स हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर खालची जी लेंथ आहे संपूर्ण कमी करून न्यायची, त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचा ऑप्शन आहे त्यावरती एकदा क्लिक करू, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून अशा जे आपले ट्रान्झॅक्शन आहे त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल, म्हणजे फ्लॅशचा एक इफेक्ट आहे तो। त्याच्यानंतर सिंपली हा जो दुसरा फोटो आहे तेच आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा एक इफेक्ट आहे तो सिंपली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा 3 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा सेम प्रोसेस ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे आपल्या आता इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करू, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला डिस्टो राईट नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करू, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना U1चा इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्लाइस अँड रोटेट टूचा, इथून सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे आपल्या आता इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता इथे आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे आहे। अशा प्रकारे पहिल्यांदा हे जे फोटो आहे त्यांना इफेक्ट देऊन घ्यायचे। इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या सिंपली इथून अशा पहिल्यांदा जुटायचे। आता जे पण आपण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये मिळून जातील, व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट मध्ये।
तर मी तुम्हाला एक लेअर ॲड करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा हे जी लेअर आहे ते ॲडजस्ट करतात. तर व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टला सेम प्रोसेस असेल. तर सिम्पली आपण व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर पहिला ऑप्शन येते सर्चचा मिळून जाईल. जो पण आपण इफेक्ट सांगेल तो तुम्हाला इथे सर्च करू इथून ॲड करू शकता. जर तुम्हाला इथे कोणत्या ऑप्शनमध्ये मिळत नसेल सर सिम्पली इथून सर्च करून इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर जो पण ऑप्शन सांगेल त्यामध्ये येऊन अशा इफेक्ट तुम्हाला मिळून जातील. तर जो पण इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सिम्पली इथून आपण हा जो इफेक्ट आहे याशिवाय सिलेक्ट करू आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमची जी ही इफेक्टची लेअर आहे अशावेळी ॲड होऊन जाईल. इथे ॲड झाल्यानंतर ही लेअर आहे ती दोन्ही बाजूने तुम्ही अशावेळी कमी जास्त करू शकता सेम प्रोसेसने दोन्ही बाजूने अशावेळी कराय. त्याच्यानंतर हीच लेअर आहे ती तुम्हाला थोडी पहिल्या फोटोपर्यंत न्यायची असेल तर सिम्पली त्या लेअरवरती थोडं पुश करायचं. जेवढे पण पाहिजे तुम्हाला ही जी लेअर आहे ती इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर अशावेळी इथून ही जी लेअर आहे इथून ॲड करू शकता. आणि सेम प्रोसेस तुम्हाला बॉडी इफेक्टला पण दिलेली आहे, म्हणजे सेमच प्रोसेस आहे. इफेक्टची लेंथ ही आणि इथून सर्चचं पण ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. तर आता तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे लेअर आहे ते ॲड करतात. तर आता मी तुम्हाला इफेक्ट कोणता कुठं लावायचा ते सांगतो, त्याच्यानुसार तुम्ही ना इफेक्ट आहे ते ॲडजस्ट करून घ्या. तर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये त्यामध्ये तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचे. आणि स्पीड आहे ते फक्त आपल्याला आहे ना 10 ठेवायचे. आणि साईज संपूर्ण न्यायची हे जी आहे ती अशा वेळेस संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जो डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला सेक नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे 2 इफेक्ट दिल्यानंतर आपल्या पहिल्या फोटोलाच 3 इफेक्ट द्यायचे. तर हा जो आपला तिसरा इफेक्ट आहे तो देण्यासाठी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे जे टाईमलाईनचे पहिले 2 सेकंद आहेत त्याचे जे 2 झिरो आहेत पहिले ते अशा प्रकारे इथून आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. पुन्हा इथे आपल्या नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला स्प्लिट फिकर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे इथून आपली थोडी लांब असेल तर अशा कमी करायची जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी. त्याच्यानंतर सेम आपल्या दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनला शेवटून 2 नंबरला हा ऑप्शन असेल. इथे आल्यानंतर इथून तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल मिरर 3 लेअरचा. इथून सिलेक्ट करायचा आणि जो आपला दुसरा फोटो आहे तेवढेच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. आणि ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर आहे ते आपल्याला 0 करून द्यायचं आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करू शकता. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या इथे टाईमलाईनला बघू शकाल की 4 सेकंदाचे तिथे यायचे. जो आपला दुसरा फोटो आहे तिथे अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला गॅस व्ह्यूज हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे पहिल्यांदा अशा थोडी कमी करा जेवढा आपला 4 सेकंद आहे तिथे. त्याच्यानंतर जेवढा आपला दुसरा सेकंदाचा शेवट आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जाऊन इथून कलर जो पाहिजे तुम्हाला इथून ठेवू शकता. तर सिम्पली जो पण आवडेल तुम्हाला ठेवून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा आणि चौथा फोटो आहे सिम्पली आपला तिसरा फोटो जेथून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पार्कचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कोशल स्पार्क एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे तिसरा आणि चौथ्या फोटोला इथून द्यायची. त्याच्यानंतर हा जो आपला 5वा फोटो आहे ते द्यायचा अशा प्रकारे. त्याच्या थोडं पुढे या जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. त्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन इथून तुम्हाला फायर फ्लाय हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला इथे 5वा फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली 6वा जो फोटो आहे आपल्या तिथे यायचे थोडा इथे गॅप ठेवायचा 6व्या फोटोला. तर इथून अशा गॅप ठेवल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन इथून तुम्हाला हार्ड फ्लेम हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा इथे आपला 5वा फोटो आहे तेवढी ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 6वा फोटो आहे ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर थोडा इथे गॅप ठेवायचा आहे. जो आपला पहिला 6वा फोटो येते इथे तुम्ही बघू शकाल स्क्रीनवर जसा इथे आपण ठेवला आहे तशा प्रकारे. त्याच्यानंतर पुन्हा आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लवच्या ऑप्शनमध्ये येते आणि इथून तुम्हाला 4 नंबरला एक हार्ट बीटचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करून जेवढा आपला 6वा फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन इथून तुम्हाला क्लब हार्टचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲडजस्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरचे जे आयकॉन आहे बांधायचं त्यावरती क्लिक करायचं आहे
आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.